तुम्हाला माहिती आहे का, कोणतीही पूजा, होम, हवन आदीमध्ये आपण केळीच्या पानाचा वापर का करतो? शुभ कार्यासाठी व पूजेसाठी सगळीकडे आपण केळीची पानं वापरतो. प्राचीन काळापासून हे पान पूजनीय व पवित्र मानले जाते. पूजेमध्ये केळीच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजेला केवळ केळीचे पानच नाही, देठ, फळ यांना देखील तितकेच महत्त्व आहे. शास्त्रानुसार केळीचे झाड हे शुभ व पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. या झाडामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा वास असतो, म्हणून पूजेदरम्यान यांचा वापर केला जातो. त्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते व सुख, शांती, भरभराट म्हणून केळीचे पान हे मांगल्याचे प्रतीक असे मानले जाते. सत्यनारायण पूजा मांडताना उभारले जातात ते केळीचे खांब. याचे कारण म्हणजे केळीचे खांब हे पूजास्थळाला पूर्णपणे शुद्ध करते. ज्याप्रमाणे धार्मिकदृष्ट्या केळीच्या झाडाला आणि पानाला जसं महत्त्व आहे, तसेच नैसर्गिकदृष्ट्या आणि आरोग्याला देखील त्याचे अनेक फायदे आहेत. सणाच्या दिवशी केळीच्या पानामध्ये जेवण वाढले जाते. खरं तर ह्या केळीच्या पानामध्ये रोजच जेवण केले पाहिजे, कारण केळीचे पान हे नैसर्गिकरित्या याला मेणासारखा असा लेप असतो. हा लेप डोळ्यांना न दिसणारा अगदी सूक्ष्म असा असतो. जेव्हा गरम जेवण ह्या पानात ठेवतात तेव्हा तो वितळला जातो आणि त्यामुळे खाद्यपदार्थाची चव वाढते व ह्यामधून मिळणारे लाभ निरोगी आरोग्यासाठी अधिक उपयुक्त आहे. खरं तर केळीच्या पानामधले जेवण हे हजारो वर्षापासून सुरू असलेली परंपरा आहे. आयुर्वेदिक डॉक्टर शरद कुलकर्णी म्हणतात, या केळीच्या पानामध्ये पॉलिफेनॉल्स व गॅलेट अशा प्रकारचे गुणधर्म आहे, जे ग्रीन टीमध्ये समाविष्ट असतात व त्यामुळे तुम्ही शारीरिक फ्री रेडिकल्स पासून दूर राहून बरेच आजार तुमच्याकडे फिरकत देखील नाहीत. तसेच प्लास्टिक जमिनीच्या प्रदूषणाला कारणीभूत आहे. केळीच्या पानाचा वापर केला तर प्रदूषण देखील कमी होईल. केळीचे पान हे जीवनाच्या आरोग्यासाठी असंख्य फायदे असून म्हणूनच हजारो वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा दक्षिण भारतात बऱ्याच राज्यांमध्ये आज देखील चालू आहे. केपा पॉलिफेनॉल हे पचनासाठी चांगले असते. पोटाचे आरोग्य, पचनक्रिया सुरळीत ठेवायचं असेल तर केळीच्या पानात जेवण सुरू करा. तसेच केळीच्या पानामुळे जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. यामध्ये नैसर्गिक अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. एखाद्या पदार्थामुळे आजार होणार असेल तर ह्यात जेवल्यामुळे शक्यता कमी होते. तसेच डिस्पोजेबल प्लेट्सला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानाचा वापर आपण सर्वांनीच सुरू केला पाहिजे. या प्रकारच्या डिश ह्या विषारी असतात व आपण ज्या भांड्यात जेवतो, खातो त्याचे कण अन्नात मिक्स होतात व हे कण जर हानिकारक रसायने असतील तर ते आपल्या आरोग्यास देखील धोकादायक आहे. त्यामुळे आपण आजपासून नैसर्गिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे हे केळीचे पान जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा या केळीच्या पानावर अन्न खाण्यास आपण सुरुवात करूया आणि आपली संस्कृती टिकवून ठेवूया.